नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं भगीरथ आय एस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. खूप दिवसानंतर आपण भेटतोय. तर आता तुमची जी ग्रुप सी परीक्षा आहे जी 4 मेला आहे, त्यानंतर नोव्हेंबरसाठी जी एक्झाम तुम्ही टार्गेट करताय आणि सोबतच राज्यसेवेचा प्रिलिम्ससाठीची जो अभ्यास असतो, तर त्या दृष्टीने आपण एक टॉपिक घेऊन आलो आहे जो फार सोपी टॉपिक मानला जातो तुलनेने. आणि अशी एकही एक्झाम नाही की ज्यामध्ये असा एकही पेपर बनला नाही ज्यामध्ये यावर प्रश्न विचारले जात नाही. अशा टॉपिकवर आपण डिस्कस करतोय ज्याचं नाव आहे भारताचे महान्यायवादी. आयोगाने त्यालाच एकदा शब्द वापरला होता, भारताचे महाधिवक्ता. ठीक आहे. सो भारताचे महान्यायवादी किंवा भारताचे महाधिवक्ता तसेच राज्याचे महाधिवक्ता असा हा टॉपिक आपण शिकतोय तुलनात्मक अभ्यास करून. ठीक आहे. या लेक्चर नंतर तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील आणि पाठांतरासहित झाल्या असतील. तत्पूर्वी सांगू इच्छितो की 28 सप्टेंबर 2025 ला नवीन पॅटर्न नुसार म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार भगीरथ आय एस अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आली आहे महाराष्ट्रातील सर्वात तज्ज्ञ मार्गदर्शकांची, अनुभवी शिक्षकांची बॅच जी आहे राज्यसेवा 2025 साठी. इंटिग्रेटेड बॅच असेल, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. ही बॅच 17 मार्च 2025 पासून सकाळी 8 ते 12 या दरम्यान असेल आणि ही बॅच तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे. सोबतच कंबाईन चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भगीरथ आय एस अकॅडमी घेऊन आली आहे संयुक्त गट ब आणि क या परीक्षेसाठी इंटिग्रेटेड बॅच, ज्यामध्ये पूर्व आणि मुख्य तसेच PSI या पदासाठी असलेली मुलाखत यासाठीची बॅच. ही पण 17 मार्च 2025 ला ऑफलाईन ऑनलाईन मोडमध्ये अवेलेबल असेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे, प्रॉपर स्पून फिडिंग म्हणजे म्हणतोय ना आपण फाउंडेशन पासून अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठीची बॅच आहे. या बॅच मध्ये संपूर्णतः सिलेबस कव्हर करून तुमची पर्सनल मेंटरशिप पण केली जाणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, जे तुम्हाला भगीरथ आय एस अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे ऍप स्टोअरवरून, प्ले स्टोअरवरून. तिथे तुम्हाला ऍप डाउनलोड केल्यानंतर ही बॅच मिळून जाईल. आणि सोबतच संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 म्हणजे PSI, STI, ASO आणि यावर्षी दुर्दैवाने SR चे पोस्ट नाही आहे. सो यासाठी टार्गेट 1 जून अशी एक टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे, जी ऑफलाईन मोडमध्ये 599 तर ऑनलाईन मोडमध्ये 499 अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला सेक्शनल पेपर्स असतील, काही काही पेपर इंटिग्रेट आहे आणि भाषा तसेच संपूर्ण GS कव्हर करणारी ही टेस्ट सिरीज आहे, जी तुम्हाला दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहे. तर चला सुरुवात करूया आता आपल्या टॉपिकला, ज्या टॉपिकचं नाव आहे महान्यायवादी महाधिवक्ता. एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला माहिती आहे भारतात दोन्ही स्तरावर संसदीय व्यवस्था स्वीकारलेली आहे, केंद्रीय आणि राज्याच्या दोन्ही स्तरावर. लक्षात घ्यायचं आपल्या देशात जे आपण स्तंभ म्हणतोय, संविधानाचे पिलर्स म्हणतोय, त्यापैकी एक म्हणजे कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह बॉडी किंवा यालाच कार्यकारी मंडळ असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे एक कायदे मंडळ असतं ज्याचं काम आहे देशात कायदे निर्माण करणे, कायदे निर्मिती करणे. त्यानंतर त्या केलेल्या कायद्यांची अंमलबजावणीसाठी जे रिस्पॉन्सिबल असतं त्यांना आपण कार्यकारी मंडळ किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतोय. जर तुम्ही बघितलंय तर या कार्यकारी मंडळामध्ये तुम्हाला 2 स्तरावर म्हणजे एक तुम्हाला दिसतंय केंद्र स्तरावर. ऍक्च्युअल मध्ये केंद्र हा शब्द संविधानात वापरलेला नाही, तर युनियन शब्द आलेला आहे ज्याचा अर्थ संघ असा होतोय. आणि दुसरा म्हणजे घटक राज्य, ज्याला आपण स्टेट्स म्हणतोय. तर अशा 2 पातळीवर तुम्हाला कार्यकारी मंडळ आढळून येतात. यामध्ये समावेश कोणाचा होतो तर केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये सर्वप्रथम प्रेसिडेंट ऑफ इंडिया, त्यानंतर दुसरं व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. त्यानंतर तिसरं ते म्हणजे PM. त्यानंतर जे काय म्हणतोय आपण मंत्रिमंडळ, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. आणि एक सर्वात महत्वाचं पद ज्याला म्हणतात अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया किंवा ज्याला आपण महान्यायवादी म्हणतो, ज्याचा आता आपण अभ्यास करणार आहे. आणि सोबतच राज्य पातळीवर जर तुम्ही बघितलंय तर तुम्हाला घटक राज्यांमध्ये कार्यकारी मंडळ दिसतंय, ते म्हणजे गव्हर्नर ऑफ द स्टेट, त्यानंतर PM चीफ मिनिस्टर, त्यानंतर राज्याचे मंत्रिमंडळ आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे ऍडव्होकेट जनरल. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे 2 पद दिसतात. यालाच आपण आता शिकणार आहे महान्यायवादी आणि महाधिवक्ता. आता एक लक्षात घ्यायचं, हे जे पद आहे हे पद म्हणजे एक मी तुम्हाला कीवर्ड आधीच क्लिअर करून देतोय. ठीक आहे. टॉपिक शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या टॉपिकची संपूर्णतः कल्पना येईल. आता एक लक्षात ठेवायचं की कीवर्ड्स मी तुम्हाला सांगतोय, जेव्हा जेव्हा मी महान्यायवादी हा शब्द वापरेल, महान्यायवादी
तेव्हा याच्या सोबत कोणता शब्द आला पाहिजे, देशाचे किंवा देश हा शब्द आला पाहिजे. ठीक आहे, इथं राज्य हा शब्द नको, कारण की राज्याशी संबंधित पद नाही. आणि जेव्हा जेव्हा मी महान्यायवादी हा शब्द वापरेल तेव्हा प्रेसिडेंट ऑफ इंडिया शब्द आला पाहिजे, गव्हर्नर हा शब्द नको. बस 2 गोष्टीवर लक्ष द्या. आणि सोबतच जेव्हा मी महाधिवक्त्याविषयी बोलेल तर महाधिवक्त्याविषयी बोलत असताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की ते राज्याचे हा शब्द असला पाहिजे, देशाचे नाही. देश हा शब्द असेल तर ते वाक्य चूक मानावं. आणि इथे तुम्हाला शब्द दिसला पाहिजे, तो म्हणजे गव्हर्नर, प्रेसिडेंट ऑफ इंडिया नाही, कारण की त्याच्याशी त्याचा कोणताही संबंध येत नाही. या गोष्टी आणखी तुमच्या क्लिअर होतील. फक्त मी तुमचा एक तुम्हाला सांगतोय की आयोग ज्यावर प्रश्न विचारतोय ते कीवर्ड जे आहेत हे कीवर्ड्स हे आहेत. इथेच तुम्हाला काय दिसेल, हे ठीक आहे, सॉरी, हे इथे कन्सेप्ट तुम्हाला दिसतील. क्लिअर. चला सुरुवात करूया. तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करतोय. तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करताना सर्वात पहिले हेडिंग द्या तुम्ही, महाधिवक्ता किंवा महान्यायवादी. लक्षात ठेवायचं, याला भारताचे महाधिवक्ता सुद्धा एकदा आयोगाने शब्द वापरलेला आहे. महान्यायवादी वर्सेस ते म्हणजे महाधिवक्ता. क्लिअर. आता सर्वात प्रथम आयोग नेहमी ज्यावर प्रश्न विचारतोय तो प्रश्न विचारतोय, ठीक आहे, याची ट्रिक्स वगैरे मी देईलच तुम्हाला, पण इथं सुरुवातीला समजून घ्या. ते विचारतोय याच्या आर्टिकलवर. एक लक्षात ठेवायचं, संविधानात असतात ते अनुच्छेद, आर्टिकल, आणि संविधान सोडून इतर कायद्यामध्ये असतात ते सेक्शन आणि कलम ज्याला म्हणतोय आपण. तर इथे जे आर्टिकल आहे ते 76, ठीक आहे, आणि इथं जे आर्टिकल आहे ते 165 यामध्ये तरतूद आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, संविधानाच्या भाग 5 मध्ये लक्षात घ्यायचं, इथं मी पार्ट सांगतोय कोणत्या भागात आहे, भाग 5 मध्ये, आणि एक मिनिट, 5 मध्ये, आणि इथे भाग 6 मध्ये एकमेव कलम आहे इथे 76 आणि इथे 165 ज्याच्यामध्ये या पदाचा समावेश आहे. आता आपण याचा दर्जा बघूया. लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला काही कीवर्ड सांगितले. दर्जा असा असतो की महान्यायवादी हे देशाचे सर्वोच्च काय असतात, कायदा अधिकारी. लक्षात ठेवायचं, हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की हे काय असतात, केंद्र सरकारचे वकील असतात. कोणाचे? केंद्र शासनाचे काय असतात, वकील. वकील म्हणजे अधिवक्ता, म्हणजे केंद्र सरकारच्या जिथे जिथे केसेस चालू आहेत त्या केसेस मध्ये हे काय करतात, रिप्रेझेंटेशन करतात. कळालंय. सो या प्रकारे तुम्हाला ते केंद्र शासनाचे वकील असं आढळून येतात. पण एक लक्षात ठेवायचं, सरकारच्या केसेस ह्या कंटिन्युअस चालू नसतात कधी, त्यामुळे हे पद तुम्हाला हंगामी दिसतंय. म्हणून लक्षात ठेवायचं, हे पूर्णवेळ पद नाही. काय सांगतोय मी, इथं कन्सेप्ट लपलेली आहे, हे हंगामी पद आहे. बघा, हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात, हे केंद्र शासनाचे वकील आहेत, आणि हे हंगामी पद आहे. याचा अर्थ ते काय नाहीत, पूर्ण वेळ नाहीत. कळालं का? कळतंय. आता हेच जर राज्याच्या बाबतीत आपण बघितलंय, म्हणजे महाधिवक्त्याच्या संदर्भात, तर लक्षात ठेवायचं, हे राज्याचे काय आहेत, राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी. सर्वोच्च कायदा अधिकारी. याचा अर्थ असा होत नाही की केंद्राच्या कायदेमंत्र्याचे अधिकार यांच्याकडे आले नाही. कायदा मंत्री वेगळा असतो, हा कायदा अधिकारी बनतोय आपण याला. त्यानंतर हे कोणाचे असतात, हे राज्य शासनाचे काय असतील, वकील असतात. ठीक आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की हे काय आहे, हे सुद्धा हंगामी पद आहे. पूर्ण वेळ असेल का? नाही. सो हे हंगामी पद आहे. इथपर्यंत क्लिअर झाला सर्व कन्सेप्ट. आता पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊया आपण, की यांच्या संदर्भात यांचं नियुक्ती कोण करते, त्यानंतर यांना शपथ कोण देते, त्यानंतर यांचा राजीनामा कोण स्वीकारतोय, ठीक आहे, आणि त्यानंतर यांना पदमुक्त कोण करते. तर ऑब्वियस आहे की घटनेचा कारभार हा केंद्राच्या बाबतीत राष्ट्रपती चालवतात, राज्याच्या बाबतीत राज्यपाल चालवतात. म्हणजेच एक लक्षात ठेवायचं, इथे जर तुम्ही बघितलंय, ठीक आहे, या सर्व चारही गोष्टीमध्ये, तर इथे कोण करेल, इथे करतात राष्ट्रपती. एकदम सिंपल. म्हणजे बघा, नियुक्ती राष्ट्रपती करतात, शपथ पण राष्ट्रपती देतात 3ऱ्या अनुसूचीप्रमाणे, राजीनामा पण राष्ट्रपतीकडून स्वीकारतात,
आणि म्हणजे राष्ट्रपतीला देतात आणि पदमुक्ती राष्ट्रपती करतात. आणि इथे जर तुम्ही बघितलंय यांच्या संदर्भात तर तुम्हाला असं दिसेल हे सगळं कोण करतंय, राज्यपाल करताना दिसतात. गेटिंग माय पॉइंट? इतकं सोपी तो मुद्दा आहे, म्हणजे एका स्ट्रोक मध्ये हा संपूर्ण अभ्यास होतोय. आता पुढचा मुद्दा हा आहे की यांचा कालावधी किती आहे. लक्षात ठेवायचं यांचा कालावधी किती आहे. तर एक लक्षात ठेवायचं यांचा कोणताही पर्टिक्युलर कालावधी दिलेला नाही. तर यांचा कालावधी असतो प्रेसिडेंट ऑफ इंडियाची मर्जी असेपर्यंत. म्हणजे याचा अर्थ असा होतोय का राष्ट्रपती आणि महान्यायवाद्यांचं भांडण झालं आणि राष्ट्रपतीनं म्हटलं चल उद्यापासून ऑफिसमध्ये येऊ नको, असं का नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे देशात दोन प्रमुख आहेत, एक आहे वास्तविक प्रमुख आणि एक आहे नामधारी कार्यकारी प्रमुख. तर एक लक्षात घ्यायचं कार्यकारी प्रमुख जे असतात हे राष्ट्रपती असतात, पण राष्ट्रपती ज्याच्या मर्जीप्रमाणे वागत असतात तो म्हणजे पंतप्रधान. मग पंतप्रधानाने ज्याचं नाव सुचवलं त्याची नियुक्ती राष्ट्रपती महान्यायवादी म्हणून करतील आणि सीएम ने ज्याचं नाव सुचवलं त्याची नियुक्ती राज्यपाल काय करतील, महाधिवक्ता म्हणून करतील. जर पंतप्रधान म्हटलं की यांना पदावून काढा तर पदावून काढला जाईल. आणि इथं जर गव्हर्नरने म्हटलंय तर गव्हर्नरची मर्जी असेपर्यंत. आणि एक लक्षात ठेवायचं नेहमी एक थंब रूल आहे आपल्या विषयाचा की जिथं मर्जी असेपर्यंत शब्द असतो त्यांचा कोणताही कालावधी निश्चित नसतो. मर्जी असेपर्यंत म्हणजे काय, 10 मिनिटाची मर्जी असू शकते, 1 तासाची मर्जी असू शकते, 10 दिवसाची असू शकते, 6 महिन्याची असू शकते किंवा पूर्ण 5 वर्षे असू शकते. म्हणून लक्षात ठेवायचं यांचा 5 वर्ष 6 वर्ष कालावधी नाही, तर राष्ट्रपतीची आणि या बाबतीत महाधिवक्त्याच्या बाबतीत गव्हर्नरची मर्जी असेपर्यंत. पण इथे एक संकेत आहे. संकेत म्हणजे ज्या गोष्टी संविधानात नमूद नसतात, जे प्रोटोकॉल्स असतात. संकेत असा आहे की ज्या वेळेस पीएम राजीनामा देईल, काय ठीक आहे, पीएम ज्या वेळेस राजीनामा देईल, पीएमच्या राजीनाम्यासोबत जो आपला अटॉर्नी जनरल आहे ठीक आहे याचा राजीनामा असतो. हा काय आहे, संकेत आहे. आणि एक लक्षात ठेवायचं संकेत हे डावलल्या जात असतात बऱ्याचदा. एक उदाहरण सांगतोय तुम्हाला, इथे एक लिहून देतो पहिले की ज्यावेळेस सीएम राजीनामा देईल म्हणजे डू करतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल सीएमच्या राजीनाम्यासोबत ऍडव्होकेट जनरल काय देत असतात, राजीनामा देत असतात. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की ठाकरे सरकार राजीनामा देतंय, ठाकरे सरकार नंतर फडणवीस सरकार येतंय, तर त्यावेळेस एक लक्षात म्हणजे फडणवीस म्हणजे शिंदे सरकार. आणि त्याच्यापूर्वी जेव्हा फडणवीस सरकार होतं, फडणवीस सरकार नंतर ठाकरे सरकार आलं, त्यानंतर शिंदे सरकार आलं, तीनही वेळेस आशुतोष कुंभकोणी नावाचे काय होते, हे महाधिवक्ता होते. याचा अर्थ काय आहे की राजीनामा दिलाच पाहिजे असा आहे का, नाही, हा फक्त एक राजकीय संकेत तितकासा दिला आहे. क्लिअर. बघा इथे 76 आर्टिकल आहे, इथे 165 आहे, इथं भाग 5 आहे, इथे 6 आहे. हे देशाचे, हे राज्याचे, हे केंद्र सरकारचे वकील, हे राज्य सरकारचे वकील, हे दोन्ही हंगामी पद आहेत. यांची नियुक्ती, शपथ, राजीनामा, पदमुक्ती राष्ट्रपती करतात, यांच्या बाबतीत राज्यपाल करतात. त्यानंतर कालावधी पीएमची प्रेसिडेंटची मर्जी असेपर्यंत, इथे गव्हर्नरची असेपर्यंत. इथे संकेत आहे की पीएम ने राजीनामा दिला पाहिजे, ते दिला पाहिजे, पण संविधानात आहे का, नाही. सो अशा प्रकारे हे दिलाय, स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे बोलतोय आपण, तो म्हणजे काय आहे, तो म्हणजे इथे आधी हेडिंग घेऊ द्या मला, महान्यायवादी. ठीक आहे. आणि इथं आहे महाधिवक्ता. आता पुढचा मुद्दा हा आहे की यांना पदमुक्तीची निश्चित पद्धत आहे का. तर मी परत एकदा सांगतोय, राष्ट्रपतीचा, बघा परत एकदा सांगतोय, राष्ट्रपती किंवा राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असा शब्द असेल तर त्यांचा पदावधी नसतो निश्चित, 3 वर्ष 4 वर्षाचं काहीच नसतं. आणि त्यांना पदावून काढण्याची पद्धत सुद्धा मेन्शन नसते. ठीक आहे. आता पुढे बघतोय आपण, पुढचा मुद्दा तो आहे पात्रतेविषयी, की काय पात्रता पाहिजे. आता मला एक सांगा की केंद्र सरकारच्या केसेस कोणत्या न्यायालयात चालतात, मोस्टली सुप्रीम कोर्टमध्ये. याची पात्रता पण कोणासारखी असली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. कशी असली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. आणि राज्य सरकारच्या केसेस मोस्टली राज्यातल्या उच्च न्यायालयात चालतात, म्हणून याची जी पात्रता आहे ते हायकोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे असावी. ठीक आहे. नंतर एक लक्षात ठेवायचं, यांचे वेतन, एक मिनिट, ठीक आहे, यांचे वेतन, यांचे भत्ते, त्यानंतर यांच्या सेवा शर्ती, हे जे सर्व मुद्दे आहेत ना, हे मुद्द्यांवर लक्ष ठेवायचं. हे कोण ठरवतात,
तर हे प्रेसिडेंट ऑफ इंडिया निर्धारित करतात. लक्षात ठेवायचं, संसदीय कायदा करत नाही. कोण करतात? तर राष्ट्रपती निर्धारित करतात. का बरं करतात राष्ट्रपती? संसद का करत नाही? तर लक्षात ठेवायचं, संसदेनं जर निर्धारित केलं त्यांना फिक्स पेमेंट द्यावं लागतं, पण हे पूर्ण वेळ आहेत का? नाही, हे आहेत अर्ध वेळ. यांना त्यांच्या केसेस प्रमाणे पेमेंट केलं पाहिजे, असं आपण एक सांगतोय लेमॅन भाषेत तुम्हाला समजून घेण्यासाठी. म्हणून यांचे वेतन भत्ते सेवा शर्ती प्रेसिडेंट ऑफ इंडिया निर्धारित करतात, ते संसद नाही. आणि इथे कोण करतात? इथे गव्हर्नर ऑफ द स्टेट काय करतात? निर्धारित करतात. कळतंय? आलं लक्षात? चला, पुढचा मुद्दा हा आहे की मग यांची पुनर्नियुक्ती होऊ शकते का? तर बघा, संविधानात कुठेही काही दिलं नाही, पण बऱ्याचदा झाले आहेत म्हणून सांगू शकतो की यस, होऊ शकते, होऊ शकते. त्यानंतर लक्षात ठेवायचं, यांना नोकरीनंतर प्रतिबंधित केलं आहे का? यांना खाजगी वकिली करता येते का? या मुद्द्यावर आपण बोलू की यांना खाजगी वकिली ही अलाऊ आहे का? तर एक लक्षात ठेवायचं, यस, यांना खाजगी वकिली अलाऊ आहे. यांना खाजगी वकिली अलाऊ आहे. फक्त मुद्दा एकच की यांना जर, बघा व्यवस्थित लक्ष द्या, आपण बोलतोय की यांना खाजगी वकिली करता येते का? तर मुद्दा हा आहे की जर दिवाणी केस असतील, लक्षात ठेवायचं, दिवाणी केस असेल तर यांना अलाऊ आहे. आणि जर फौजदारी केस असतील, आता एक लक्षात ठेवायचं, फौजदारी केसमध्ये यांना काय घ्यावी लागते? पूर्व परवानगी. का बरं सर? तर लक्षात घ्या, आता दिवाणी केस म्हणजे मोस्टली पैशा संदर्भातले विवाद आहे. समजा तुमचं माझं शेतीच्या बांधाचं भांडण आहे आणि मला माझे वकील महान्यायवादी नियुक्त करायचे तर चालतं, कारण की ते केस कशी फॉर्म होईल? पवन सर वर्सेस, ठीक आहे, तुम्ही, ठीक आहे, यू, पवन सर वर्सेस समजा तुम्ही. पण जर फौजदारी केस असते तर फौजदारी केस हे शासन जबाबदारी घेत असते. आता समजा तुम्ही बघितलं बीड मधलं प्रकरण झालं संतोष देशमुखांचं. संतोष देशमुख, ठीक आहे, यांची हत्या झाली. मग केस अशी नाही होणार की जे मारेकरी आहे वर्सेस संतोष देशमुख नाही होणार, मारेकरी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे सरकारनं जबाबदारी घेतली असते. मला सांगा, सरकारचाच वकील सरकार विरुद्ध केस लढतोय, चालेल का? नाही. म्हणून यांना फौजदारी केसमध्ये पूर्व परवानगी घ्यावी लागते. कळालं? तसंच इथे जर बघितलंय तर सेम कंडिशन आहे, दिवाणी यांना अलाऊ आहे, दिवाणी अलाऊ आहे, पण यांना फौजदारीसाठी काय करावी लागते? पूर्व परवानगी. आणखी एक मुद्दा सांगतोय जो व्यवस्थित समजून घ्या. पुढचा मुद्दा हा आहे की जर यांना कोणतीही कंपनी असेल, सरकारची कोणतीही कंपनी आहे किंवा स्वतःची कंपनी आहे किंवा कोणतंही महामंडळ आहे, याचं जर त्यांना संचालक व्हायचं असेल, संचालक, तर यांना काय लागते? पूर्व परवानगी. कारण की हे सरकारच्या सेवेत असताना इतर ठिकाणी यांनी काम करू नये, केलं तरी सांगून केलं पाहिजे असं आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, कंपनी आणि महामंडळ असेल तर यांना काय घ्यावी लागते? यांना पूर्व परवानगी घेणं अनिवार्य आहे. कळलं? समजलंय? पुनर्नियुक्तीबद्दल सांगितलं, खाजगी वकिलीबद्दल. आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय आपण, ठीक आहे. यांना विशेषाधिकार असतात का? ठीक आहे, विशेषाधिकार. तर एक लक्षात ठेवायचं, यांना विशेषाधिकार असतात. आता बघा, तुम्हाला जर शॉर्ट मध्ये अभ्यास करायचा असेल या विषयाचा, तुम्हाला एक सोपी उपाय सांगतोय की भगीरथ IAS अकॅडमीचं हे एक रिव्हिजन बुक आहे, ठीक आहे. भारतीय राज्यघटना आणि प्रशासन परिपूर्ण रिव्हिजन नोट्स, ही या विषयाची नोट्स आहे, ज्याद्वारे तुम्ही काय करू शकता? प्रॉपर रिव्हिजन करू शकता. एकदम फक्त कीवर्ड्स आहेत यामध्ये, की म्हणजे जे परीक्षेला येतं इतकं ओरिएंटेशन असणार हे पुस्तक आहे. एक हे आहे आणि एक आणखी बुक अवेलेबल आहे जे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. हे दोन्ही बुक अवेलेबल आहेत, ठीक आहे, जे तुम्हाला कोणत्याही बुकशॉप मध्ये मिळू शकतील. ठीक आहे, आलं. आता आपण विशेषाधिकाराबद्दल बोलतोय. लक्षात ठेवायचं, विशेषाधिकाराबद्दल बोलायचं झालं तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की हे कार्यकारी मंडळाचे भाग आहे आणि कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत यांना संसदेत सहभाग घ्यावा लागत असतो. त्यामुळे यांना की विशेषाधिकार असतात. कोणाप्रमाणे? लक्षात घ्या, यांना आर्टिकल 105 नुसार, यांना आर्टिकल 105 नुसार कोणासारखे? संसदीय सदस्य म्हणजे आमदार, खासदारांना संसदीय सदस्याप्रमाणे काय असतात? विशेषाधिकार. म्हणजे अधिवेशनाच्या 40 दिवस पूर्वी, 40 दिवस नंतर अधिवेशनादरम्यान अटक करता येत नाही. त्यानंतर त्यांच्या
वक्तव्य जे असतात सभागृहातील त्यासाठी केसेस त्यांच्यावर भरता येत नाही, मानहानीचे दावे वगैरे. सो तसंच. आणि यांच्या बाबतीत जर बघितलंय तर आर्टिकल 194 प्रमाणे ओके यांना काय असतात, विधिमंडळ सदस्य, विधिमंडळ सदस्याप्रमाणे काय असतात, विशेषाधिकार असतात. लक्षात ठेवा. कळालं का? सो अशा प्रकारे यांना विशेषाधिकार असतात. स्क्रीनशॉट करून घ्या, मी बाजूला होतोय. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता पुढचा मुद्दा आहे की यांना आणखी कोणते विशेषाधिकार असतात. तर यांना लक्षात ठेवायचं, संसद, विधिमंडळ. एक लक्षात ठेवायचं, मी काय सांगतोय व्यवस्थित लक्ष द्या. संसद, विधिमंडळ. संसद कोणाच्या बाबतीत, महान्यायवाद्याच्या बाबतीत. विधिमंडळ महाधिवक्त्याच्या बाबतीत. संसद आणि विधिमंडळ सभागृह, तसेच ते ज्या समितीचे सदस्य आहेत, काय म्हणतोय, ते ज्या समितीचे सदस्य आहेत. सगळ्या समित्या का नाही, ज्या समितीचे ते सदस्य आहेत, समितीचे सदस्य आहेत त्या संबंधी विशेषाधिकार, त्या संबंधी काय, विशेषाधिकार. चला व्यवस्थित लक्ष द्या. या मुद्द्यावर नेहमी प्रश्न येतो. काय म्हटलंय मी की संसदेच्या बाबतीत महान्यायवादी, विधिमंडळाच्या बाबतीत महाधिवक्ता, यांना दोन्ही सभागृह, संसदेचे दोन्ही सभागृह, विधिमंडळाचे जर दोन्ही असतील, विधानसभा आणि विधान परिषद त्याच्या बाबतीत, आणि ते ज्या समितीचे सदस्य आहेत त्या संबंधात त्यांचे विशेषाधिकार, ही कन्सेप्ट आता आपण काय करणार आहे, इथं शिकणार आहे. आणि मेनली प्रश्न जे असतात परीक्षेमध्ये ते इथं फॉर्म होतात. तर चला बघूया कोणकोणते विशेषाधिकार त्यांना आहेत. नंबर 1, सर्वात पहिले दोन्ही सदन. दोन्ही सदन म्हणजे समजते ना, लोकसभा आणि राज्यसभा. दोन्ही सदन प्लस ज्या समितीचे सदस्य आहेत, ज्या समितीचे सदस्य आहेत त्या बाबतीत त्यांना काय काय अधिकार असतात. नंबर 1, कामकाजासाठी उपस्थित राहणे, दोन्ही सभागृहामध्ये आणि त्या समितीच्या कामकाजामध्ये उपस्थित राहणे. नंबर 2, ठीक आहे, कामकाजात भाग घेणे, कामकाजात भाग घेणे. नंबर 3, ठीक आहे, मत मांडणे. होय पोरांनो लक्षात घ्या, मत मांडणे. मत मांडणे म्हणजे बोलणे. ठीक आहे, उपस्थित राहणे, कामकाजात भाग घेणे, मत मांडणे अधिकार असतात. पण एक अधिकार नसतो. तो अधिकार कोणता ते समजून घ्या. तो अधिकार नसतो मतदान करणे. का बरं? ठीक आहे, मतदान करणे अधिकार नसतो. का बरं सर? वरचे 3 आहेत, ठीक आहे, हा का बरं नाही? हे अधिकार आहे, हा आहे, हा आहे, पण हा का नाही? कारण की मतदानाचा अधिकार त्यालाच असतो जो समितीचा आणि सभागृहाचा सदस्य आहे, म्हणजे खासदार आहे. मग मला सांगा, हा खासदार म्हणून निवडून आलाय का? नाही. ठीक आहे, याला आपण तसं प्रतिनिधित्व करण्यासाठी हे अलाउ केलं आहे, त्यामुळे यांना हे अधिकार असतात, इथं नाही. आणि सेम कंडिशन जे बोललोय आपण, ठीक आहे, हे जे बोललोय ऍज इट इज, जसं आहे तसं हे महान्यायवादी महाधिवक्त्याला लागू होतात. की तो राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आणि ज्या समित्या सदस्य आहेत तिथं उपस्थित राहणे, कामकाजात भाग घेणे, मत मांडणे आणि मतदान हे अधिकार असतात, पण मतदान करण्याचा अधिकार नसतो. सेम सेम. फक्त एक लक्षात ठेवायचं, यांना जो हा अधिकार प्राप्त होतो हा आर्टिकल 88 नुसार, आर्टिकल 88 नुसार, आणि यांना जो अधिकार प्राप्त होतो हा होतो आर्टिकल 177 नुसार. कळालंय का? स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे, करा स्क्रीनशॉट करा प्रॉपर. ठीक आहे, आता पुढच्या मुद्द्यावर जाऊया आपण. पुढचा मुद्दा आहे की त्यांना न्यायालयाच्या संदर्भात अधिकार. ठीक आहे, काय बघतोय? न्यायालया संदर्भात विशेषाधिकार. चला आता काय बघतोय आपण? आपण बघतोय न्यायालयाच्या संदर्भात विशेषाधिकार. आता व्यवस्थित लक्ष द्या. सर्वात पहिला मुद्दा हा आहे की
यांना देशातील, बरं फक्त राज्यातील नाही, देशातील कोणत्याही न्यायालयात आणि इथं जर बघितलं तर राज्यातील कोणत्याही न्यायालयात, कोणकोणते अधिकार असतील लक्षात ठेवायचं. इथं कीवर्ड काय आहे, देशातील कोणत्याही न्यायालयात, आणि इथं आहे राज्यातील कोणत्याही न्यायालयात. ठीक आहे, हाच मोठा फरक आहे. इथं काय काय अधिकार असेल त्यांना, नंबर 1 उपस्थित राहणे, ऐकून घेणे, म्हणजे एखादी सुनावणी चालू असेल ऐकून घेणे, आणि सुनावणीचा अधिकार आहे, सुनावणीचा अधिकार. कळलं का, समजलं. सो अशा प्रकारे हे विशेषाधिकार तुम्हाला आढळून येताना दिसतात. चला सुरुवातीपासून बघूया, स्क्रीनशॉट करून घ्या आधी. ठीक आहे, चल आता बघा सुरुवातीपासून आपण बघतोय. महान्यायवादी हा केंद्रीय कायदे मंडळाचा, तर महाधिवक्ता हा राज्याच्या कार्यकारी मंडळाचा भाग असतो. त्यानंतर कीवर्ड सांगितले, इथं देशाचे शब्द आला पाहिजे, इथं राष्ट्रपती आला पाहिजे, इथं राज्याचे, आणि इथं गव्हर्नर आला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा, महाधिवक्ता 165, महान्यायवादी 76, 6, 5 देशाचे सर्वोच्च, राज्याचे सर्वोच्च, नियुक्ती राष्ट्रपती, राज्यपाल. ठीक आहे, नियुक्ती, शपथ, राजीनामा, पदमुक्ती. कालावधी मर्जी असेपर्यंत कोणताही निश्चित कालावधी नाही, आणि संकेत असा आहे की पीएम सोबत यानं राजीनामा दिला पाहिजे, सीएम सोबत त्याने राजीनामा दिला पाहिजे. त्यानंतर सांगितले पात्रता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. त्यानंतर वेतन भत्ते सेवा शर्ती संसदीय कायदा किंवा राज्याचा कायदा निर्धारित करत नाहीत, राष्ट्रपती आणि राज्यपाल नियुक्त करतात निर्धारित. पुनर्नियुक्ती होते, हे दिलं नाही संविधानात, पण सांगतोय आतापर्यंतच्या यावरून. खाजगी वकिली अलाऊ आहे फक्त फौजदारी केसेसमध्ये, संचालक होताना पूर्व परवानगी लागते. आणि विशेषाधिकार इथे संसदीय सदस्याचे, इथे राज्य विधिमंडळ सदस्याचे असावे लागतात. ठीक आहे. नंतर महत्वाचा मुद्दा आहे की इथे संसदेच्या सभागृहात ज्या समितीचे जे सदस्य आहेत, तर त्या संदर्भात त्यांना उपस्थित राहणे, कामकाजात भाग घेणे, मत मांडण्याचा अधिकार आहे, पण मतदान करण्याचा अधिकार नाही. आणि त्यानंतर न्यायालयाच्या संदर्भात कोणते अधिकार आहे सांगितले, फक्त इथं राज्यातील शब्द असला पाहिजे, इथं देशातील. आता एक ट्रिक बॉक्स सांगतोय. ठीक आहे, लक्षात घ्यायचा हा आहे आपला ट्रिक्स बॉक्स. चला लक्ष द्या, आता या ट्रिक्स बॉक्सवर लक्ष द्या. आपण काय काय शिकलोय, 3 महत्वाचे कलम शिकलो. बघा, सर्वात पहिले शिकलो एक की या दोघांचे अनुच्छेद, म्हणजे कोणत्या अनुच्छेदात याची तरतूद आहे. नंबर 2, यांना संसदीय सदस्यांचे विशेषाधिकार असतात, संसदीय विशेषाधिकार. ठीक आहे. आणि मग एक बघितले समित्यांच्या संदर्भात अधिकार, म्हणजे मंत्र्यांप्रमाणे. ठीक आहे, मंत्र्यांप्रमाणे विशेषाधिकार. संसदीय समितीचे वगैरे शिकलो ना, त्यांना मंत्र्यांप्रमाणे विशेषाधिकार म्हणतात. आता महत्वाचा मुद्दा हा आहे, चला बोला, की अनुच्छेद इथं किती बघितलंय 76, इथे किती बघितलंय 165, इथे किती बघितलंय 105, इथे किती बघितलंय 194, इथे किती बघितलंय 88, इथे किती बघितलंय 177. सर यामध्ये ट्रिक्स कुठे आहेत, तर ट्रिक्स आहेत, हे कलम +89 करा. ठीक आहे, हा 89चा फॉर्म्युला इथे लागू होतो. तुम्ही बघा, 76 + 89 165, 105 + 89 194, त्याच्यानंतर 88 + 89 177 लागतो ना. असे ट्रिक्स बॉक्स लागू होतात, हे तुम्हाला प्रॉपर कळाले पाहिजे. आता आणखी एका मुद्द्यावर सांगतोय की एक असा एक मुद्दा आहे बघा, एक ना सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जर कोणी अवमान करत असेल, अपमान ज्याला म्हणतोय त्याला अवमान म्हणतोय. म्हणजे समजा सर्वोच्च न्यायालयाने एखादा वॉरंट समन जाहीर केला, एखाद्या व्यक्तीला उपस्थित राहण्यास सांगितलं, एखादा आदेश दिला, तो कोण मानला नसेल, ठीक आहे, आदेश वगैरे मानत नसतील, तर त्यांना न्यायालयाचा अवमान, न्यायालयाच्या विरुद्ध काहीतरी वाईट साईड बोलणे, सो हे अवमान असतो. न्यायालयाचा अवमानाबद्दल, म्हणजे सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अवमानाबद्दल आणि देशातल्या कोणत्याही न्यायालयाच्या अवमानाबद्दल सर्वोच्च न्यायालय कोणालाही पेनलाइज करू शकते, कोणालाही दंडित करू शकते. समजून घ्या, सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या आणि इतर कोणत्याही न्यायालयाच्या अवमानाबद्दल कोणत्याही व्यक्तीला दंडित करू शकते. पण केसेस अशा आहेत
एक अवमान असतो जो सर्वोच्च न्यायालयालाच माहित होतो की आपला अवमान झाला, म्हणजे तुम्हाला समजलं की तुमचा अपमान झाला, तर त्यावेळेस तुम्ही स्वतःहून काय करता, त्या अवमानाची शिक्षा देऊ शकता. पण एक केस अशी असते की सर्वोच्च न्यायालयाला आपला किंवा इतर न्यायालयाचा अवमान झाला हे माहित नसतं, पण कोणता तरी एक व्यक्ती काय करतोय, केस टाकतोय. जसा मी काय केलंय, मी लेक्चरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला. आता हे सर्वोच्च न्यायालयाला माहित नाही, पण आता तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे तुम्ही काय करताय, सर्वोच्च न्यायालयात केस टाकताय की पवन भारसाकडे या व्यक्तीने काय केलंय, युट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला, त्याला शिक्षा करण्यात यावी. म्हणजे तुम्ही थर्ड पार्टी आहात, जे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला समजून सांगताय. अशा केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयात ती अवमान याचिका दाखल करण्यापूर्वी तुम्हाला महान्यायवादीची भेट घ्यावी लागेल की साहेब, पवन भारसाकडे नावाचा एक व्यक्ती आहे, त्यानं सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला, तर मला त्याच्या विरुद्ध केस टाकायची आहे, तुम्ही अलाउ करता का? मग अशा केसमध्ये महान्यायवादीची मंजुरी घेणं काय असते, बंधनकारक असते. हे एक लक्षात ठेवा, फॅक्ट. कळालं? सो हा काय होता, हा होता आपला हा टॉपिक, ज्याचं नाव आहे महान्यायवादी वर्सेस महाधिवक्ता. हा टॉपिक कसा वाटला हे जरूर कळवा. जे चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी फॉलो सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी फॉलो सबस्क्राईब करा. टेलिग्राम लिंक, व्हॉट्सअप लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसतील. ॲपची लिंक सुद्धा तिथे आहे. सरांची इको पॉलिटीचे कोर्सेस आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत. याशिवाय तुम्हाला कोणते टॉपिक पाहिजे आहेत हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.